अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं फारच नुकसान झालं आहे. पूर्ण गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यामध्ये फिरलो असता तिथं बांधीतला जो धान आहे, जो उभा आहे, काही पाण्याखाली आहे, 2-4 दिवसानंतर तोही नष्ट झालेला आपल्याला दिसून येईल. तिथे त्या धानाला अंकुर फुटलेले आहेत. जो कापणी झाली आहे धान, तो बांध्यामध्ये ठेवला आहे, त्याला तो सुद्धा अंकुरित झालेला आहे. आणि तिसरा जो मळणी केलेला घरी ठेवलेला आहे, त्याला झाकून ठेवलं आहे, तिथं थोडासा पाणी गेला, तो सुद्धा धान मळलेला आज अंकुरित झाला आहे. आज शेतकऱ्यांना लागत तुम्ही बघितले असाल तर 25 ते 33 हजार रुपये एकरी त्यांचा खर्च आहे. आणि मिनिमम तुम्ही 20 क्विंटल प्रति एकर तुम्ही बघितले का उत्पन्न झाला 2300 रुपये MSP, तर 46,000 रुपये, म्हणजे हेक्टरी 1 लाखाच्या वरचा शेतकऱ्यांचा नुकसान झाला आहे. आज त्यांचं समजा प्रॉफिट 15 ते 20 हजार एकरी तुम्ही पकडलं तर प्रति दिवस 41 ते 51 रुपये हे त्यांची इन्कम आहे. साहेब, शेतकरी अन्नदाता आहे, या देशाचा बॅकबोन आहे, आणि फक्त प्रति दिवस 51 रुपये तो कमवतोय. साहेब, काय करणार आहे 51 रुपयामध्ये? तो कसं आपला घर चालवतो आहे आमचा अन्नदाता? कसं तो आपल्या फॅमिलीला सुरक्षित ठेवतो आहे? कसं आपल्या मुलांना तो शिकवतो आहे? याचं लक्ष गव्हर्नमेंटला, सरकारचं लक्ष तिकडं गेलं पाहिजे. हाच एक उद्देश ठेवून तो भाष्य होतं. त्यांच्या ज्या वेदना आहे, त्यांच्या ज्या व्यथा आहे, सांगण्याचं काम फक्त मी जनप्रतिनिधी या नात्यानं केलं आहे की सरकारचं लक्ष या गोष्टीकडे जावा का आमचा शेतकरी कसा हवालदिल झाला आणि कसा जगतो आहे. 15 दिवसापूर्वी मी बपेरा गावामध्ये गेलो असता दमाय नावाचा कास्तकार शेतकरी, त्यांच्या पोरानं 7 ते 8 लाख कर्ज झालं म्हणून आत्महत्या केलं. तो डोक्यावर हात मारून शेतामध्ये बसला होता आणि आपल्या व्यथा सांगत होता, साहेब मी काय करू, माझा पूर्ण धान गेला, मी वर्षभर काय खाऊ, मी कसा जगू, मी निरुत्तर होतो. साहेब, त्याच्या व्यथा सांगण्याचं काम मी इथं करत आहे. त्यांच्या त्या भावना आहेत. आणि साहेब, हे फक्त आपल्याला एक आगाज आहे, एक इन्कलाब आहे आपल्यासाठी की तुम्ही शेतकऱ्यांकडे लक्ष द्या, अन्यथा लवकरच शेतकरी तुम्हाला खुर्चीहून खाली उतरवेल.